ती एक प्रकारची ऊर्जा आहे. ते आपल्याला ऐकण्याची संवेदना देते. त्याला वाहण्यासाठी माध्यमाची आवश्यकता आहे. नमस्कार मित्रांनो, आपली वाणी MPC अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशा ऊर्जेबद्दल शिकणार आहोत की ज्याच्यासोबत आपला नेहमीचा पाला असतो आणि आपल्या आजूबाजूला ती ऊर्जा असते. ती ऊर्जा म्हणजेच साऊंड. MPSC जे आयोग आहे त्या आयोगाचा हा फेवरेट टॉपिक आहे. दर एक वर्षाआड या टॉपिकवर एखादा प्रश्न विचारला जातो. तर या टॉपिकबद्दल आपण डिटेल माहिती पाहू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका. या चॅप्टरबद्दल जेवढं सांगता येईल तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न करतो. या चॅप्टरची प्रत्येक गोष्ट तुम्ही व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर मग साऊंड ही एक प्रकारची ऊर्जा आहे जी आपल्याला कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते आणि ती ऊर्जा तरंगाच्या स्वरूपात असते. ठीक आहे, तर आपण हे तरंग समजून घेऊ. तरंग दोन प्रकारचे आहेत. एक म्हणजेच लॉंगिट्युडनल वेव्हज आणि दुसरं म्हणजेच ट्रान्सव्हर्स वेव्हज. लॉंगिट्युडनल वेव्हज म्हणजेच अणुतरंग आणि ट्रान्सव्हर वेव्ह म्हणजेच अवतरंग. ठीक आहे, अगोदर आपण अणुतरंग आणि अवतरंग याबद्दल समजून घेऊ. लॉंगिट्युडनल वेव्हज म्हणजेच अणुतरंग. यामध्ये काय होते, माध्यमाच्या कणाचे दोलन हे त्या तरंगाच्या प्रसारणाच्या समांतर दिशेने असते. समजलं? माहिती आहे? नाही समजलं? ठीक आहे, आपण समजून बघा. माध्यम कुठलंही असू शकते. सॉलिड, लिक्विड किंवा गॅसेस यापैकी कुठलंही एक माध्यम आपण उदाहरण घेऊ. या ठिकाणी आपण एक सॉलिड माध्यम घेऊ. समजा हा एक तार आहे, बरोबर आहे. तर हा तार किंवा एखादी मेटल हे एक माध्यम झालं. ठीक आहे, तर जेव्हा साऊंड वेव्हज ट्रॅव्हल होते त्यावेळेस त्या माध्यमाचे कण काही ठिकाणी एकत्र येतात आणि म्हणजे त्याच्यावर त्या माध्यमाच्या कणावर दाब पडतो आणि ते कण एकत्र येतात. त्याच्यानंतर समोर जाऊन ते कण एकमेकापासून दूर होतात. ज्यावेळेस कण एकत्र येतात त्याला कॉम्प्रेशन म्हणतात आणि जेव्हा कण एकमेकापासून दूर जातात त्यावेळेस त्याला रेअरफॅक्शन म्हणतात. ठीक आहे, तर काय होते, हे जे माध्यमाचे जे कण आहेत म्हणजेच ज्या माध्यमातून ऊर्जेचे किंवा साऊंडचे प्रसारण होते त्या माध्यमाचे कणाचे ओसिलेशन हे त्या तरंगाच्या समांतर दिशेने असते. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी दोन गोष्टी असतात मित्रांनो. एक तर माध्यमाचे कण आणि दुसरी गोष्ट म्हणजेच तरंगाचं प्रसारण. ठीक आहे, तर मग या माध्यमाचे जे कण आहेत त्या कणाचं ओसिलेशन आणि त्या ऊर्जेचं प्रसारण हे एकमेकाला समांतर दिशेने असते आणि ज्या ठिकाणी असं घडते त्या वेव्हजला म्हणतात लॉंगिट्युडनल वेव्हज. म्हणजे लॉंगिट्युडनल वेव्हजमध्ये काय होते, माध्यमाच्या कणाचं ओसिलेशन तरंग प्रसारणाच्या समांतर दिशेने असते. एवढा भाग कळला का? ठीक आहे, आता आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊ, ते म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्हचं. या ठिकाणी काय होते, माध्यमाच्या कणाचे जे ओसिलेशन आहे आणि तरंग प्रसारण आहे हे एकमेकाला परपेंडिक्युलर डायरेक्शन असते, म्हणजेच एकमेकाला लंब दिशेने असते. जसं तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा एक पाण्यामध्ये आपण एखादा खडा टाकतो त्यावेळेस पाण्याचं जे कणांचं जे दोलन होते ते असं मागे पुढे होते आणि तरंग असे दूर असे हे अशा प्रकारे पसरत जातात. बरोबर आहे, म्हणजेच माध्यमाचे कण आणि तरंग प्रसारण हे एकमेकाला परपेंडिक्युलर असतात, म्हणजे एकमेकाला लंब दिशेने असतात. आणि ठीक आहे, तर या प्रकारची जी वेव्हज आहे किंवा या प्रकारचे तरंग आहेत त्याला ट्रान्सव्हर्स वेव्हज म्हणतात, म्हणजेच त्याला अवतरंग म्हणतात. समजलं काय दोन गोष्टी? ठीक आहे, तर मग पुन्हा आपण रिपीट करू. लॉंगिट्युडनल वेव्हज आणि ट्रान्सव्हर्स वेव्हज. लॉंगिट्युडनल वेव्हजमध्ये काय होते, तरंग प्रसारण आणि माध्यमाच्या कणाचे दोलन हे एकमेकाला समांतर असते आणि ट्रान्सव्हर्स वेव्हजमध्ये काय असते, माध्यमाच्या कणाचे दोलन आणि तरंगाचं प्रसारण हे एकमेकाला लंब दिशेने असते. एवढं समजलं का? लॉंगिट्युडनल वेव्हज आणि ट्रान्सव्हर्स वेव्हज. ठीक आहे, तर मग आपला जो साऊंड आहे तो साऊंड कोणत्या प्रकारचा वेव्ह आहे? साऊंड आहेत लॉंगिट्युडनल वेव्हज. कळलं? मग साऊंडमध्ये काय होते, माध्यमाच्या कणाचे दोलन किंवा ओसिलेशन हे त्या तरंगाच्या म्हणजेच वेव्हच्या प्रसारणाच्या समांतर दिशेने असते. एवढा भाग कळला?
प्रश्न काय विचारला जाऊ शकते की साऊंड ही कोणत्या प्रकारची वेव्ह आहे. तर मग साऊंड कोणत्या प्रकारची वेव्ह आहे. साऊंड ही लॉंगिट्युडनल म्हणजेच अनुतरंग आहे. त्या ठिकाणी काय होते, त्या ठिकाणी माध्यमाच्या कणाचे दोलन हे तरंग प्रसारणाच्या समांतर दिशेनं असते. एवढं कळलं. बघा, तुम्हाला जर नोट्स लिहून घ्यायचे असतील तर या नोट्स तुम्हाला दाखवत आहो, त्या तुम्ही वाचून घ्या, म्हणजे तुमच्या कन्सेप्ट पुन्हा क्लिअर होतील. बघा मी तुम्हाला हे वाचून दाखवतो. साऊंड वेव्ह हा प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या लॉंगिट्युडनल आणि ट्रान्सव्हर्स वेव्हच्या प्रकारापैकी लॉंगिट्युडनल वेव्ह हा प्रकार आहे. ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते. ही ऊर्जा तरंगाच्या स्वरूपात असते. ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. ध्वनी तरंगामुळे माध्यमात संपीडन व विरलन यांची शृंखला निर्माण होते. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याकडे नवीन शब्द आलेला आहे, संपीडन आणि विरलन. याच्या अगोदर मी त्याला म्हटलं होतं कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन. कॉम्प्रेशन म्हणजेच संपीडन आणि रेअर फ्रॅक्शन म्हटलं तर विरलन. ठीक आहे. जेव्हा साऊंड ट्रॅव्हल होतो त्यावेळेस ज्या माध्यमातून तो जातो त्यावेळेस तिथले कणावर एक दाब पडतो आणि माध्यमाची कण एकत्र येतात, त्याला म्हणतात कॉम्प्रेशन. आणि ते झाल्याच्या नंतर माध्यमाचे कण एकमेकापासून दूर जातात, त्याला म्हणतात रेअर फ्रॅक्शन. ठीक आहे. म्हणजेच कॉम्प्रेशन म्हणजे काय. कॉम्प्रेशन म्हणजेच ज्या माध्यमाचा दाब पडल्याच्या नंतर ज्या ठिकाणी माध्यमाचे कण एकत्र येतात त्याला कॉम्प्रेशन म्हणतात, आणि ज्या ठिकाणी माध्यमाचे कण एकमेकापासून दूर जातात त्याला रेअर फ्रॅक्शन म्हणतात. कॉम्प्रेशन मध्ये काय असते, घनता आणि दाब जास्त असते, आणि रेअर फ्रॅक्शन मध्ये घनता आणि दाब कमी असते. एवढं कळलं का. ठीक आहे. मग तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं तेच एक्सप्लेन वाचून दाखवणार आहोत मी. साऊंड ही एक प्रकारची एनर्जी आहे आणि ती लॉंगिट्युडनल वेव्हच्या स्वरूपात त्याचं प्रसारण होते. ठीक आहे. लॉंगिट्युडनल वेव्हज म्हणजेच अणुतरंग. तर त्याची डेफिनेशन वाचून दाखवतो, याच्या अगोदर मी एक्सप्लेन केलेली आहे. माध्यमाच्या कणाचे दोलन आपल्या मध्यस्थितीच्या आजूबाजूस तरंग प्रसारणाच्या समांतर दिशेने होते, अशा तरंगांना अणुतरंग म्हणतात. ध्वनी तरंग हे अणुतरंग किंवा लॉंगिट्युडनल वेव्हज आहेत. तरंग ती पण डेफिनेशन पाहून घ्या. माध्यमाच्या कणाचे दोलन तरंग प्रसारणाच्या लंब दिशेने असेल तर त्यास अवतरंग असे म्हणतात. उदाहरणार्थ, पाण्यात खडा टाकल्याच्या नंतर निर्माण होणाऱ्या तरंगात पाण्याचे कण वर खाली दोलन करतात. ठीक आहे. आता आपण काही कन्सेप्ट समजून घेऊ. बघा, ही एक साऊंड वेव्ह काढलेली आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला काही कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे. जसं ॲम्प्लिट्यूड म्हणजेच आयाम. ठीक आहे. ज्या माध्यमातून ध्वनी जातो त्या माध्यमाचे सर्वात जास्त विस्थापन म्हणजेच आयाम आहे. ठीक आहे. समजा एखादा माध्यम आहे, त्या माध्यमातून ध्वनी जात असेल तर त्या माध्यमाचं विस्थापन होत असताना ते कधी कमी होते कधी जास्त होते. ठीक आहे. मग आपण सांगितलं जसं कॉम्प्रेशन होते, रेअर फ्रॅक्शन होते. तर सर्वात जास्त विस्थापनला आपण काय म्हणतो, ॲम्प्लिट्यूड. एवढं कळलं. तर ॲम्प्लिट्यूड हे ए अक्षराने दाखवते आणि त्याचं SI युनिट आहे मीटर. हे फिगर बघा, ही एक साऊंड वेव्ह आहे. ठीक आहे. तर हे जे आहे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट याला म्हणतात ॲम्प्लिट्यूड. बरोबर आहे. तर हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र आहे कॉम्प्रेशनचं. ठीक आहे. तर याला आपण या क्षेत्राला म्हणतो संपीडन म्हणजेच कॉम्प्रेशन. ठीक आहे. आणि हे जे आहे हे जे क्षेत्र आहे विरलन. एवढं कळलं. म्हणजे बघा, ॲम्प्लिट्यूड म्हणजे हायेस्ट व्हॅल्यू, ही व्हॅल्यू, आणि संपीडन म्हटलं ते पूर्ण. एवढं समजून घ्या. नाही तर मग मास्तरने म्हणाल की बस संपीडन आणि ॲम्प्लिट्यूड हे सारखेच दाखवले. त्या संपीडनाची किंवा विरलनाची हायेस्ट जी व्हॅल्यू असते त्याला ॲम्प्लिट्यूड म्हणते. एवढं समजलं ना. हां. तर हे जे वरची ही जी दाखवलेलं आहे हे क्षेत्र,
हे संपीडन क्षेत्र आहे आणि हे जे क्षेत्र दाखवलेलं आहे हे विरलन क्षेत्र आहे. म्हणजे या संपीडनामध्ये काय होते, माध्यमाचे कण एकत्र येते आणि विरलनमध्ये काय होते, माध्यमाचे कण एकमेकांपासून दूर जाते. ठीक आहे. तर संपीडनामधले सगळ्यात जास्त व्हॅल्यू म्हटलं तर काय झालं, ॲम्प्लिट्यूड, किंवा विरलनातली सगळ्यात जास्त व्हॅल्यू म्हटलं तर ॲम्प्लिट्यूड. एवढं कळलं का? तर मग लगतच्या दोन संपीडनामधील अंतर किंवा लगतच्या दोन विरलनामधील अंतर, या अंतराला म्हणतात वेव्हलेंथ. ठीक आहे. मग वेव्हलेंथ किंवा तरंगलांबी म्हणजे काय, लगतच्या दोन संपीडनामधील अंतर किंवा लगतच्या दोन विरलनामधील अंतर म्हणजेच काय झालं, आपलं वेव्हलेंथ झाली. ठीक आहे. आता ते लांबी आहे, वेव्हलेंथ आहे, म्हणजेच त्याचं युनिट काय असायला पाहिजे, वेव्हलेंथचं सांगा काय असायला पाहिजे वेव्हलेंथचं युनिट. वेव्हलेंथचं युनिट आहे मीटर. कळलं एवढं? काय समजलं? ॲम्प्लिट्यूड आणि वेव्हलेंथ मध्ये कोणत्याही संपीडन किंवा कोणत्याही विरलन ची मॅक्सिमम व्हॅल्यू म्हटलं तर ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी माध्यमाचे कण एकत्र येतात त्याला म्हणतात कॉम्प्रेशन, आणि ज्या ठिकाणी माध्यमाचे कण एकमेकांपासून दूर जाते त्याला म्हणतात विरलन. तर दोन कॉम्प्रेशनमधील अंतर किंवा दोन विरलनमधील अंतर त्याला म्हणतात वेव्हलेंथ. वेव्हलेंथचं युनिट काय आहे, मीटर, आणि ॲम्प्लिट्यूडचं पण युनिट काय आहे, मीटर. ठीक आहे. हा यावर प्रश्न विचारला जाऊ शकते. त्याच्यानंतर आपण घेऊ पिरियड. काय घेणार आपण, पिरियड. तर पिरियड म्हणजे काय, वेव्हलेंथ ही जी आहे, म्हणजे सॉरी वेव्हलेंथ नाही, वेव्ह ही जी वेव्ह आहे, एक वेव्हची एक कंप्लीट सायकल पूर्ण होण्यासाठी, म्हणजे एक सायकल पूर्ण होण्यासाठी लागणारा जो वेळ आहे त्याला म्हणतात पिरियड. सायकल केव्हा बनल, एक कॉम्प्रेशन आणि एक रेअरफॅक्शन मिळून एक सायकल बनल, आणि ती सायकल पूर्ण होण्यासाठी जो वेळ लागते त्या वेळेला म्हणतात टाइम पिरियड किंवा पिरियड. एवढं कळलं का? मग अर्थातच टाइम पिरियड कोणत्या अक्षराने दाखवला जाईल, टाइम पिरियड दाखवला जाईल टी अक्षरानं. बरोबर आहे. आता ज्या अर्थी हा टाइम आहे त्या अर्थी त्याचं युनिट काय राहायला पाहिजे, त्याचं युनिट अर्थातच सेकंद असायला पाहिजे. ठीक आहे, कारण वेळ आहे ती. काय कळलं, काय कळलं सांगा. एक सायकल पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच टाइम पिरियड, आणि त्याचं युनिट आहे सेकंद. आता आपण घेऊ डबल पिरियडिसिटी, दुहेरी पिरियडिसिटी. महत्वाचा टॉपिक आहे बघा. ध्वनीची जी गती आहे, ध्वनीची गती एका ठराविक कालावधीच्या नंतर रिपीट होते. ठीक आहे. तसेच ते सारख्या अंतराने पण रिपीट होते. कळलं का? ठीक आहे. म्हणजेच साऊंड जे आहे ते साऊंड एकाच वेळेस पिरियडिक इन स्पेस अँड पिरियडिक इन टाइम अशा दोन प्रकारच्या पिरियडिसिटी दाखवते. समजलं एवढं? म्हणजे जो साऊंड आहे तो साऊंड काय दाखवेल तुम्हाला, डबल पिरियडिसिटी दाखवेल. म्हणजे पिरियडिक इन टाइम अँड पिरियडिक इन स्पेस. स्पेस म्हणजे अंतर, काही कालावधीच्या नंतर म्हणजे वेळ. ठीक आहे. म्हणजे काही कालावधीच्या नंतर रिपीट होते आणि काही अंतराच्या नंतर रिपीट होते. म्हणून साऊंड हे कोणता गुणधर्म दाखवते, डबल पिरियडिसिटीचा गुणधर्म साऊंड दाखवते. ठीक आहे. आता आपण घेऊ फ्रिक्वेन्सी. साऊंडच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हटलं तर फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. आताच आपण वेव्ज पाहिला, वेव्ज आपण स्टडी केलेली आहे, तर ती आपण वेव्ह पुन्हा एकदा पाहू. हे बघा, हे बघा, ही वेव्ह आहे. बरोबर आहे. याच्या डेफिनेशन्स पण आपण घेतलेले आहे. आपण ॲम्प्लिट्यूड घेतलेला आहे, आपण कॉम्प्रेशन घेतला आहे, आपण रेअर फ्रॅक्शन घेतलेला आहे, आपण टाइम पिरियड घेतलेला आहे. आता आपण फ्रिक्वेन्सी पाहणार आहोत. बघा, टाइम पिरियड म्हणजे काय, एक सायकल पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ. म्हणजे एक सायकल पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच टाइम पिरियड. आता फ्रिक्वेन्सी पाहू. एका सेकंदात अशा किती सायकल कंप्लीट होते, ती सायकलची संख्या म्हणजेच फ्रिक्वेन्सी. समजलं? एका सेकंदात त्या वेव्हच्या
किती सायकल पूर्ण होतात त्या सायकलची संख्या म्हणजेच त्या साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी. समजलं? म्हणजे एका सेकंदात जर ते 100 सायकल कंप्लीट होत असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी 100 आहे. ठीक आहे. मग या फ्रिक्वेन्सीचं जे युनिट आहे ते फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे हर्ट्स. ते HZ अक्षरात दाखवते. समजलं? काय समजलं? फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियडमध्ये काय समजलं? टाइम पिरियड म्हणजे काय? एक सायकल पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच टाइम पिरियड. एक सायकल पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे टाइम पिरियड. आणि एका सेकंदात किती सायकल पूर्ण होते ते म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी. समजलं? म्हणजे एका सेकंदात जर 100 सायकल पूर्ण होत असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी आहे 100 हर्ट्स. ठीक आहे. आणि एक सायकल कंप्लीट होण्यासाठी समजा 0.1 सेकंद जर लागत असेल, एक सायकल पूर्ण होण्यासाठी 0.1 सेकंद लागत असेल तर ते झाला तुमचा टाइम पिरियड 0.1 सेकंद. चला मग फ्रिक्वेन्सी पाहू आपण. अगोदर सांगितलं की फ्रिक्वेन्सीचं SI युनिट आहे हर्ट्स. आता आपण फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड याच्यामधील संबंध पाहू. फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम पिरियड किंवा टाइम पिरियड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. समजा फ्रिक्वेन्सी 100 हर्ट्ज आहेत आणि आपल्याला जर टाइम पिरियड जर काढायचा असेल तर टाइम पिरियड आपण कसं करू? T इक्वल टू 1/f म्हणजेच T इक्वल टू, आता फ्रिक्वेन्सी तर 100 हर्ट्ज आहे, मग T इक्वल टू 1/100 इक्वल टू 0.01 सेकंड. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला जर टाइम पिरियड दिलं तर आपल्याला फ्रिक्वेन्सी काढता येईल आणि फ्रिक्वेन्सी जर दिले तर टाइम पिरियड काढता येईल. त्याच्यानंतर आपण फ्रिक्वेन्सीचं कोणत्या अक्षरांनी दाखवते फ्रिक्वेन्सी, साऊंडची फ्रिक्वेन्सी स्पेशली, तर ते आपल्याला बघायचं आहे. ही जी फ्रिक्वेन्सी आपण आतापर्यंत जर एफ हा शब्द अक्षर वापरलं, हे अक्षर कुठल्याही फ्रिक्वेन्सीसाठी वापरले जाते. पण आपल्याला साऊंडची फ्रिक्वेन्सी पाहायची असेल तर साऊंडची फ्रिक्वेन्सी हे ग्रीक लेटर न्यू याने दाखवले जाते. आणि अर्थातच साऊंडच्या फ्रिक्वेन्सी किंवा कुठल्याही प्रकारच्या फ्रिक्वेन्सी युनिट काय राहील? हर्ट्स. एवढं कळलं? एकदा हे वाचून घेतो बघा. एका सेकंदात व्हायब्रेशन किती वेळा होते हे काढणे म्हणजे वारंवारता होय. फ्रिक्वेन्सीचे SI युनिट हर्ट्ज आहे. फ्रिक्वेन्सी ही टाइम पिरियडच्या व्यस्त असते. फ्रिक्वेन्सी F इक्वल टू 1/T और T इक्वल टू 1/F. ठीक आहे. हे मी तुम्हाला शिकवलं, फक्त वाचून दाखवलं. जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये उतरवून टाका. मी थोडं हळूवार समोर घेतो. फ्रिक्वेन्सी न्यू लेटरने दाखवते, हे पण लिहिलेलं आहे इथे. यानंतर आपण पाहू कॉम्प्रेशन. याच्या अगोदरही मी सांगितलेलं आहे कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन. तर कॉम्प्रेशनला मराठीत म्हणतात संपीडन. ठीक आहे. काय सांगितलं तुम्हाला की कॉम्प्रेशन असा भाग असतो ज्या ठिकाणी माध्यमाचे कण एकत्र येतात आणि त्या ठिकाणी काय होते, त्याची डेन्सिटी म्हणजेच त्याची घनता आणि दाब जास्त होते. ठीक आहे. काय समजलं? कॉम्प्रेशन म्हणजे असा भाग ज्या ठिकाणी माध्यमाचे कण एकत्र येतात आणि त्या ठिकाणी कणांची डेन्सिटी आणि प्रेशर हे जास्त असते आणि ते ग्राफच्या वरच्या दिशेने दाखवते. मग तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रेअरफॅक्शन म्हणजे विरलन. विरलन माध्यमाचा असा भाग असतो ज्यामध्ये कण एकमेकापासून दूर जातो. हा कमी घनतेचा आणि कमी दाबाचा भाग आहे. ठीक आहे. हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि ते जर आपली जी वेव्ह आपण काढतो त्या वेव्हच्या खालच्या भागामध्ये दाखवते. एवढं पाहून घ्या. लिहायचं असेल तर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये उतरवू शकता. हे बघा. आता आपण क्रिस्ट आणि ट्रफ समजून घेऊ. ही जी वेव्ह आहे, वेव्हचा जो वरचा भाग आहे त्या वरच्या भागाला पीक म्हणतात आणि त्या पीकलाच क्रिस्ट म्हणतात. आणि खालचा जो भाग आहे त्याला व्हॅली म्हणतात आणि त्या व्हॅलीलाच ट्रफ म्हणतात. ठीक आहे. म्हणजे ही जी वेव्ज आहे, वरचा भाग म्हणजे क्रिस्ट आणि खालचा भाग म्हणजे स्ट्रफ. आता तुम्ही म्हणाल की इथं पीक का लिहिलं? या पीकलाच क्रिस्ट म्हणतात आणि हा जो व्हॅली आहे, हा जो भाग आहे त्याला व्हॅली म्हणतात आणि त्याला स्ट्रफ म्हणतात. समजलं? म्हणजे हा खालचा भाग म्हणजे ट्रफ आणि हा झाला क्रिस्ट. कळलं एवढं?
तुम्ही तबला किंवा ढोलकी वाजताना पाहिला का? जेव्हा तबल्यावर किंवा ढोलकीवर हात पडतो त्यावेळेस त्याचं जे डायफ्रॅगम राहते ते असं 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 हालत राहते, बरोबर आहे? म्हणजेच ते व्हायब्रेट होत राहते. तर हे जे व्हायब्रेशन आहे ते व्हायब्रेशन जेवढं जास्त होईल तेवढंच म्हणजेच त्याचं ते पीच झालं. ठीक आहे. जेवढं व्हायब्रेशन जास्त तेवढं त्याची फ्रिक्वेन्सी जास्त, आणि जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त तेवढं त्याचं पीच जास्त. म्हणजेच काय, तुमचा जो पीच आहे तो पीच त्या ज्या ठिकाणावरून ध्वनी निघते त्या ठिकाणाच्या व्हायब्रेशनवर अवलंबून आहे, म्हणजेच त्याच्या फ्रिक्वेन्सीवर अवलंबून आहे. जेवढं व्हायब्रेशन जास्त तेवढी फ्रिक्वेन्सी जास्त आणि तेवढं स्पीच जास्त. ठीक आहे. तर मग पीचची डेफिनेशन काय करता येईल? आपला मेंदू निर्माण झालेल्या ध्वनीच्या वारंवारतेला म्हणजेच फ्रिक्वेन्सीला कसा प्रतिसाद देतो त्याला पीच म्हणतात. ठीक आहे. आणि पीच कशावर डिपेंड करते? फ्रिक्वेन्सीवर. आणि फ्रिक्वेन्सी कशावर डिपेंड करते? त्या व्हायब्रेशनवर. एवढं कळलं का? आता मी तुम्हाला एक फिगर काढून दाखवतो. जेवढं वेगानं व्हायब्रेशन होईल तेवढी त्याचं ते जवळजवळ जवळजवळ जवळ असं होईल, म्हणजेच त्याची फ्रिक्वेन्सी जास्त होत जाईल, बरोबर आहे? जास्त फ्रिक्वेन्सी होणं म्हणजेच त्याचा पीच जास्त होणं. कळलं? आता एक दुसरी गोष्ट घेऊ आपण, आयाम म्हणजेच ॲम्प्लिट्यूड. बघा, जर आवाज मोठा राहिला आणि व्हायब्रेशन कमी राहिलं तर त्याला म्हणतात आवाजाचा लाऊडनेस. ठीक आहे. एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगायचं म्हटलं तर बघा, तुम्ही पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकला असेल. एका सेकंदात किंवा खूप कमी वेळात चिक 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 करत असतात. आणि तुम्ही कदाचित वाघाची डरकाळी पण ऐकली असेल. तर वाघाच्या डरकाळीमध्ये चिक 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 चिकपणा नसते, म्हणजेच वाघाची किंवा सिंहाची जी डरकाळी आहे ते त्याच्या लाऊडनेसशी संबंधित आहे. ठीक आहे. आणि चिमण्याचा जो किंवा पक्ष्यांचा जो किलबिलाट चिकचिकाट आहे तो त्यांच्या फ्रिक्वेन्सीशी संबंधित आहे. एवढं समजलं का? म्हणजेच जेवढा आवाज किचकिच होईल तेवढी त्याची फ्रिक्वेन्सी जास्त राहील आणि तेवढा त्याचा पीच जास्त राहील. आणि जेवढा आवाज मोठा राहील, भरदार राहील, तेवढा त्याचा लाऊडनेस जास्त राहील आणि त्याची फ्रिक्वेन्सी कमी राहील. एवढं समजलं? म्हणजे आपण सरळ सरळ एक्झाम्पल जर सांगतो म्हटलं तर पक्ष्यांच्या आवाजाची फ्रिक्वेन्सी जास्त असते, तर सिंह किंवा जो ज्या मोठ्या आवाजाचा व्यक्ती असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी कमी असून त्याचं लाऊडनेस जास्त असते. समजलं? म्हणजे लाऊडनेस कशाशी संबंधित आहे? लाऊडनेस संबंधित आहे ॲम्प्लिट्यूडशी. ठीक आहे. लाऊडनेस म्हणजे आवाजाची सौम्यता किंवा आवाजाचा मोठेपणा हा अवलंबून असते ॲम्प्लिट्यूडवर म्हणजेच आयामावर. आणि आवाजाचा जो पीच आहे तो पीच अवलंबून असते त्या माध्यमाच्या म्हणजेच त्या स्त्रोताच्या फ्रिक्वेन्सीवर. एवढं कळलं? बघा, डेफिनेशन वाचून दाखवतो. आपला मेंदू निर्माण झालेल्या ध्वनीच्या वारंवारतेला कसा प्रतिसाद देतो त्याला पीच म्हणतात. स्त्रोतामधून निघलेल्या ध्वनीचे व्हायब्रेशन जेवढे वेगवान असते तेवढे त्याची वारंवारता आणि पीच जास्त असतो. अशा प्रकारे हाय पीच साऊंड मध्ये संपीडन आणि विरलनाची संख्या जास्त असते. हा पॉईंट लक्षात ठेवा. कोणता? जर साऊंड हाय पिच असेल म्हणजे साऊंडची फ्रिक्वेन्सी जर जास्त असेल तर त्या ठिकाणी कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन जास्त असते. लक्षात ठेवा हा पॉईंट. कोणता पॉईंट लक्षात ठेवायचा आपल्याला? जर फ्रिक्वेन्सी जास्त असते म्हणजेच पीच जास्त असते, आणि पीच जर जास्त असेल तर रेअर फ्रॅक्शन आणि कॉम्प्रेशन यांची संख्या जास्त असते. एवढं कळलं? हे बघा, हा हाय पीच साऊंड आहे म्हणजे आपण फ्रिक्वेन्सी जास्त आहे, आणि हा लो पीच साऊंड आहे म्हणजे याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी कमी आहे. ठीक आहे. म्हणजेच तुमचा पीच कशावर अवलंबून असते? फ्रिक्वेन्सी. आता आवाजाचा मोठेपणा किंवा आवाजाचा सौम्यपणा जसं मी एक्झाम्पल दिलेलंच आहे, तो कशावर अवलंबून असते? ते त्याच्या ॲम्प्लिट्यूडवर म्हणजेच आयामावर. चला मग आता व्हेलॉसिटी ऑफ साऊंड पाहू, म्हणजेच ध्वनीचा वेग. ठीक आहे. तुम्ही आता अभ्यास करणारे मुलं आहेत. वेगाचं व्याख्या आणि वेगाचं सूत्र तुम्हाला माहीत आहे. काय सूत्र ते? स्पीड इक्वल टू
डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. ठीक आहे. मग हे सूत्र साऊंडच्या बाबतीतही लागू पडेल. ठीक आहे. मग स्पीड म्हणजेच व्हेलॉसिटी आपण व्ही अक्षरानं दाखवू. व्ही इक्वल टू डिस्टन्स मराठीत लिहून घेतो बघा. डिस्टन्स म्हणजेच अंतर डिवायडेड बाय टाइम म्हणजेच वेळ. ठीक आहे. मग आता हे तर साऊंड आहे. साऊंडमध्ये जे अंतर आहे ते अंतर म्हणजेच आपण घेणार आहोत तरंग लांबी. ठीक आहे. अंतर म्हणजे काय? तरंग लांबी. आणि जो वेळ आहे तो वेळ आपण घेणार आहोत तरंग काल. कारण आपण साऊंड घेत आहोत ना, तो अंत काय घेणार आहोत आपण? तरंग काल. ठीक आहे. म्हणजे सर्वसामान्य परिस्थितीमध्ये आपण व्हेलॉसिटी काय घेतो? व्हेलॉसिटी बरोबर अंतर भागेला वेळ. आता हे साऊंड आहे, तर साऊंडमध्ये आपण काय मायने ठेवतो? तरंग लांबी आणि वेळ म्हणजे तरंग काल. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इक्वल टू तरंग लांबी भागेला तरंग काल. आता ही जी तरंग लांबी आहे ते आपण लॅम्बडा या अक्षराने दाखवतो आणि तरंग काल आपण कोणत्या अक्षराने दाखवतो? काळ म्हणजे टाइम म्हणजे टी अक्षराने दाखवतो. ठीक आहे. म्हणजेच व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इक्वल टू लॅम्बडा बाय टी. आणि या ठिकाणी लॅम्बडा म्हणजेच तरंग लांबी आणि टी म्हणजेच तरंग काल. एवढा भाग समजलं? ठीक. ठीक आहे. मग काय आपलं जो काय सूत्र मिळालं आपल्याला? व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इक्वल टू लॅम्बडा डिवायडेड बाय टी. लॅम्बडा म्हणजेच तरंग लांबी आणि टी म्हणजे टाइम पिरियड. परंतु याच्या अगोदरही मी सांगितलं टाइम पिरियड टी हा फ्रिक्वेन्सीच्या व्यस्त प्रमाणात राहते. म्हणजेच आपण टी इक्वल टू काय घेणार आहोत? टी इक्वल टू 1/f. आता ही फ्रिक्वेन्सी जी आहे ती साऊंडची फ्रिक्वेन्सी असल्याच्यामुळं आपण ते टी इक्वल टू 1/ν हे घेणार आहोत. बरोबर आहे. आता या टीची किंमत जर आपण या ठिकाणी जर टाकली तर आपल्याला व्हेलॉसिटी ऑफ साऊंडचं सूत्र मिळेल न्यू लॅम्बडा. ठीक आहे. तर हे सूत्र तुम्ही चांगल्या रीतीनं पाठ करा. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इक्वल टू न्यू लॅम्बडा. या ठिकाणी न्यू म्हणजेच फ्रिक्वेन्सी आणि लॅम्बडा म्हणजेच तरंग लांबी. ठीक आहे. लिहून देऊ? ठीक आहे. बघा, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. मराठीमध्ये लिहिलेलं आहे वारंवारता गुणिले तरंग लांबी. कसं असते मित्रांनो, MPSC मध्ये प्रत्येक शब्द हा मराठीतच वापर, कमीत कमी सायन्सच्या तरी बाबतीत मराठीतच वापरेल याची काही गॅरंटी नाही आहे. ते तुम्हाला वारंवारताही सांगेल किंवा वारंवारताच्या ऐवजी फ्रिक्वेन्सी पण लिहिलेलं राहील. त्यानंतर तरंग लांबी विचारू शकते की मग वेव्हलेंथ विचारू शकते. म्हणून माझं काय म्हणणं आहे, तुम्ही जे सायन्सचा अभ्यास जो करत आहे त्यातले जे शब्द आहे ते मॅक्सिमम शब्द तुम्ही इंग्रजीमध्येच लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला तो शब्द मराठी याच्यामध्ये जर आला इंग्रजीचा एखादा शब्द तर तुम्हाला तो समजला पाहिजे. तुम्हाला असं जरुरी नाही की ते तरंग लांबीच म्हणाल, ते वेव्हलेंथही म्हणू शकतात. जरुरी नाही की ते तुम्हाला वारंवारताच म्हणाल, ते फ्रिक्वेन्सी म्हणू शकतात. ठीक आहे. म्हणून तुम्ही जे शब्द लक्षात ठेवायचे ते शब्द तुम्ही इंग्रजीमध्ये जास्त प्रमाणात लक्षात ठेवा. आता आपण ध्वनीचा वेग पाहिला. काय होतं त्याच्यामध्ये? व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. बरोबर आहे. आता याची आपल्याला काय पाहिजे आहे? याचं आपल्याला युनिट पाहायचं आहे. मग व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे? काय आहे व्हेलॉसिटीचं युनिट? मीटर पर सेकंद. ठीक आहे. मीटर पर सेकंद हे व्हेलॉसिटीचं युनिट आहे. मग ती साऊंडची व्हेलॉसिटी असो किंवा कुठलीही व्हेलॉसिटी असो, व्हेलॉसिटीचं कुठल्याही व्हेलॉसिटीचं युनिट तेच राहील, मीटर पर सेकंद. आता आपण सुरुवातीला सांगितलेलं आहे की साऊंडची जी व्हेलॉसिटी आहे ते वेगवेगळ्या माध्यमामध्ये वेगवेगळी असते. ठीक आहे. तर मग साऊंडची व्हेलॉसिटी सर्वात जास्त व्हेलॉसिटी कशामध्ये असेल? साऊंडची सर्वात जास्त व्हेलॉसिटी आहे सॉलिडमध्ये, त्याच्या खालोखाल लिक्विडमध्ये आणि त्याच्या खालोखाल हवेमध्ये म्हणजेच गॅसमध्ये. ठीक आहे. समजलं एवढं? म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इज मॅक्सिमम इन सॉलिड, त्याच्यानंतर येईल लिक्विड आणि त्याच्यानंतर येईल गॅस. ठीक आहे. पाहून घ्या आणि लिहायचं लिहून घ्या. ध्वनीचा वेग स्थायूमध्ये सर्वात जास्त, द्रवामध्ये
मध्यम तर वायू माध्यमात सर्वात कमी असतो. ठीक आहे. आता आपण घेतलेलं आहे की साऊंडची जी स्पीड आहे ती स्पीड वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळी असते. याच्या पलीकडेही साऊंडच्या स्पीडवर परिणाम करणारे बाकीचे काही फॅक्टर्स आहेत. ते फॅक्टर आपण पाहून घेऊ. महत्त्वाचे फॅक्टर्स म्हटलं तर काय, प्रेशर, टेम्परेचर, डेन्सिटी आणि मॉलिक्युलर वेट. ठीक आहे. कोणकोणते आहे? प्रेशर म्हणजे दाब, टेम्परेचर म्हणजे तापमान, डेन्सिटी म्हणजे घनता आणि मॉलिक्युलर वेट म्हणजे रेणुभार. हे 4 फॅक्टर आहे. ठीक आहे. तर तसं पाहतो म्हटलं तर प्रेशरमध्ये जर बदल झाला तर साऊंडच्या व्हेलॉसिटीवर काही परिणाम होत नाही. म्हणजे प्रेशरचा साऊंडच्या व्हेलॉसिटीवर परिणाम होत नाही. एवढं कळलं? सेकंड, टेम्परेचर. साऊंडची जी व्हेलॉसिटी आहे ते टेम्परेचरच्या स्क्वेअर रूटच्या डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये असते. मराठीत सांगायचं म्हटलं तर हवेतील ध्वनीचा वेग तापमानाच्या वर्गमूळाच्या समप्रमाणात बदलते. म्हणजेच व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर. लक्षात राहील का? महत्त्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे. काय सांगितलं? हवेतील ध्वनीचा वेग हा त्याच वातावरणातील तापमानाच्या वर्गमूळाच्या समप्रमाणात बदलते. याचा अर्थ काय झाला? जर आपण तापमान चौपट केलं तर ध्वनीचा वेग दुप्पट होतो. ठीक आहे. म्हणजेच काय करायचं? समजा जर चौपटच्या ऐवजी आपण 9पट केलं, तापमान जर 9पट केलं तर मग ध्वनीचा वेग कसा काढायचा? याचं वर्गमूळ काढून घ्या. मग व्हेलॉसिटी किती होईल? इक्वल टू 3. म्हणजे 3 पट बदल. कळलं का? आपण आता घेऊ घनता. पण त्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की म्हणजे हा प्रश्न विचारलेला आहे आयोगाने. 1 डिग्री तापमान जर वाढवले तर ध्वनीचा वेग 0.6 मीटर पर सेकंद एवढा वाढतो. काय समजलं? समजा जर 1 डिग्री सेल्सिअस तापमान वाढवले तर ध्वनीचा वेग 0.6 मीटर पर सेकंदने वाढतो. ठीक आहे. आता पेपरमध्ये याच्या पलीकडे वेगळं काय विचारू शकते की 0.6 मीटर पर सेकंद याच्याऐवजी त्याचं युनिट त्यांनी वेगळं करू शकते, किलोमीटरही करू शकते. त्या हिशोबानं तुम्ही घ्या. पण एवढं लक्षात ठेवा. तर 1 डिग्री जर टेम्परेचर वाढवलं तर साऊंडची जी व्हेलॉसिटी आहे ती साऊंडची व्हेलॉसिटी 0.6 मीटर पर सेकंदनी इन्क्रीज होते. एवढं कळलं का? त्यानंतर आपण घेऊ घनता म्हणजे डेन्सिटी. ध्वनीचा जो वेग आहे तो वेग माध्यमाच्या घनतेच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो. काय सांगितलं? माध्यमाची जी घनता आहे त्या घनतेच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो. म्हणजे कसं? समजा ही व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड, आणि माध्यमाची जी घनता आहे त्याला आपण समजा P या अक्षराने दाखवू. ठीक आहे. तर कसं होईल? हे अशा प्रकारे रिलेशन मिळते. कळलं का? काय समजलं? ध्वनीचा वेग माध्यमाच्या घनतेच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो. आणि टेम्परेचर जर बाबतीत घेतो म्हटलं तर टेम्परेचरच्या वर्गमूळाच्या समप्रमाणात बदलतो. एवढं समजलं? थोडं कठीण टॉपिक आहे पण समजून घ्या. टेम्परेचर जर असेल तर काय होईल? टेम्परेचर असेल तर टेम्परेचरच्या वर्गमूळाच्या समप्रमाणात आणि घनतेच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात. ठीक आहे. त्याच्यानंतर घनता झाली. त्याच्यानंतर मॉलिक्युलर वेट. बरं, मॉलिक्युलर वेट. तर मॉलिक्युलर वेटच्या बाबतीत तसंच होईल. ध्वनीचा जो वेग आहे
तो मॉलिक्युलर वेटच्या म्हणजेच रेणुभाराच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो. ठीक आहे, बघून घ्या, लिहून पण घेऊ शकता. ध्वनीचा वेग माध्यमाच्या रेणुभाराच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो. ठीक आहे, यावर प्रश्न विचारला जाऊ शकते. ध्वनीचा वेगावर परिणाम करणारे फॅक्टर कोणकोणते आहेत? तर आपण 4 फॅक्टर घेतले: प्रेशर, टेम्परेचर, डेन्सिटी आणि मॉलिक्युलर वेट. ठीक आहे, प्रेशरचा ध्वनीच्या स्पीडवर किंवा व्हेलॉसिटीवर काहीही परिणाम होत नाही. तापमानाच्या वर्गमूळाच्या समप्रमाणात बदलते आणि प्रत्येक डिग्री सेल्सिअसला त्याचा वेग 0.6 मीटर पर सेकंदनी वाढतो. त्यानंतर राहिली घनता. माध्यमाच्या घनतेच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात बदलते आणि मॉलिक्युलर वेटच्या पण व्यस्त प्रमाणात बदलते. ठीक आहे, त्याच्यानंतर राहिली ह्युमिडिटी म्हणजेच आर्द्रता. तर ध्वनीचा वेग हा आर्द्रतेच्या समप्रमाणात बदलते. ठीक आहे, काय ध्वनीचा वेग काय करते? आर्द्रतेच्या म्हणजेच ह्युमिडिटीच्या समप्रमाणात बदलते. एवढं समजलं का? म्हणजेच कशाच्या व्यस्त प्रमाण कशाच्या समप्रमाणात बदलते? ह्युमिडिटी आणि टेम्परेचर यांच्या समप्रमाणात बदलते आणि डेन्सिटी आणि मॉलिक्युलर वेट यांच्या व्यस्त प्रमाणात बदलते. एवढं कळलं? ठीक आहे मित्रांनो, वेळेच्या अभावी आज मी इथेच थांबतो. या टॉपिकवरचा समोरचा जो भाग आहे मी लवकरच घेऊन येऊन राहिलेलो आहोत. उद्या किंवा परवा याच्यावर मी एक व्हिडिओ पुन्हा बनवेल. हे जे चॅप्टर आहे साऊंड, त्याला आपण पूर्णपणे कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला आत्तापर्यंत किती कळलं आणि किती नाही कळलं याचा फीडबॅक तुम्ही जरूर कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या लाईकनी मला थोडंसं मोटिवेशन मिळेल आणि समोरची व्हिडिओ मला काढण्यासाठी थोडीशी प्रेरणा आणि स्फूर्ती मिळेल. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.